खूप चविष्ट कढी करणार आहे आपण. भात आणि कढी भारी, आणि प्यायला तर इतकी अप्रतिम लागते ना. करून नुसतं प्यायचं. मला तर नुसती प्यायला प्रचंड आवडते. हे दही आहे ना, फेटून घेतलं आणि मग त्यात पाणी टाकलं होतं बघा मी. जरा पातळ करून घेऊ आपण, नंतर कढी करताना लागेल असं पातळ करूया. कढी करणं खूप सोपं आहे, पण हे वेगळ्या प्रकारचं हिरवं वाटण करू आपण. अजून चविष्ट कढी बनते. 1 चमचा खोबरं घेतलं, जास्त नाही घ्यायचं, एकदम 1 चमचा बास आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या, कारण खूप तिखट मिरच्या आहेत या. आणि लसणाच्या म्हणजे किती 3-4 पाकळ्या घेतल्या, बास होतं. हे बारीक करून घेऊ ते मिक्सरमधनं आपण. बारीक केले मी, पण सॉरी हे आलं टाकायचं राहिलं बरं का, लक्षातच नाही. आलं टाका, खूप चव मस्त येते कढीला. नक्की टाकून परत आपण एकदा बारीक करून घेऊयात. हे परत आलं टाकून बारीक करून घेतलं आपण. आणि आलं टाकायचं, खूप छान चव येते कढीला. आपण पातेल्यामध्ये तूप घेतले. तुपाची कढी खूप 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 छान लागते. तूपच घ्या शक्य असलं तर. तेलात पण चांगली लागते, पण तुपाची फ्लेवर येतो ना, खूप मस्त लागतो. मोहरी टाकूयात आपण. बघा तडतडली, तडतडायला लागली मोहरी. मग जिरं टाकू. जिरं मस्त फुललं की आपण कढीपत्ता टाकू आणि लगेच त्याच्यावर झाकण ठेवू. आता स्वच्छ धुतलेला गॅस परत तेलकट होईल. लगेच झाकण. हे आपण मिक्सरमध्ये बारीक केले ना वाटण, ते टाकून घेऊयात सगळं ह्याच्यामध्ये. टाकून घेतलंय, वाटण छान परतूयात. परतलंय छान. हिंग टाकूयात आपण. हिंग टाकायचं कढीमध्ये, छान वास येतो त्याचा. हळद पण टाकूयात आपण. हळद थोडीशी टाकते मी आणि मस्त हलवून घेऊयात. मी थोडंसं 1 चमचा पाणी टाकलं होतं ते करपू नये म्हणून. आता आपण त्याच्यामध्ये ना हे आपण जे ताक किंवा दही जे व्यवस्थित फेटून घेतलं होतं ते टाकूयात. मीठ टाकून घेऊयात आणि मग साखर टाकूयात. मीठ टाकते. इथे कढी आपण जेव्हा उकळतोय ना, अजिबात लांब काहीतरी काम करायला जायचं नाही, नाहीतर कढीला हलवायला लागतं, नाहीतर कढी फुटेल. मग ती चव छान नाही लागत कढीची. त्यामुळे कढी करत असताना कढी एकेकडीच करायची, दुसरं काहीच नाही करायचं. साखर टाकते मी याच्यामध्ये. छान लागते. आंबट, तिखट, गोड चव खूप 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 छान लागते. म्हणजे मला तर अशीच प्यायला प्रचंड आवडते कढी. आता आपण हे उकळूयात आणि बिलकुल मी बाजूला जाणार नाहीये. थोडीशी उकळी आली की परत लगेच हलवायचं. असं सतत छान कढी होईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. मध्ये मध्ये हलवत राहिली मी. सुरुवातीला थोडंसं लक्ष कमी दिलं तरी चालेल, पण नंतर जशी कढी उकळायला येईल ना, तर बिलकुल हलायचं नाही इथून. कढी फुटली की मग चव त्याची खराब झाली, दिसायला पण छान नाही दिसत मग ते. कढीचे खरं तर खूप प्रकार आहेत आणि प्रत्येक कढी ही छानच लागते. म्हणजे मी आतापर्यंत जेवढ्या कढीचे प्रकार खाल्लेले सगळे प्रकार मला आवडतात. आता ही सोपी आहे. ह्याच्यामध्ये मी काही बेसन पीठ वगैरे काही नाही घातलेलं, तरी पण ती जशी जशी मस्त व्हायला चालू होईल ना, उकळी येईल ना त्याला, तशी तशी ती चवीला अजून छान लागते. त्यामुळे पटकन गॅस बंद वगैरे नाही करायचा, मस्त उकळून द्यायची कढीला. कढी गरम पण छान लागते आणि गार झाली ना तरी पण छान लागते. हे बघा उकळायला चालू झाले. मीठ दाखवते तुम्हाला. हे बघा कढी उकळायला हे बघा चालू झालेली आहे. हलवायचं तर आणि होत आली कढी. आता झाल्यातच जमायला. हे बघा कढी झालेली आहे. काढून घेऊयात आपण दुसऱ्या ह्याच्यात. मी ह्या भांड्यामध्ये काढून घेतली काचेच्या. मस्त दिसतीये. आणि आता भातावरती साजूक तूप आणि कढी नुसती प्यायला पण खूप भारी लागते.
कढी आहे बघा, अजिबात फुटलेली नाहीये, मस्त झाली. अजिबात कढी कुठे दिसत नाही फुटलेली. मस्त दिसते ना कढी. वाढून घेऊयात हा आपण. प्यायला पण खूप भारी लागते. जर चव चाकता यायची सोय असती ना, खरंच तुम्हाला नक्की दिली असती मी. त्याच्यासोबत इंद्रायणी भात आणि हे आपलं घरातलं नाजूक तूप नाही, सॉरी, साजूक तूप. कढी आणि नाजूक नाही, साजूक तूप. मस्तपैकी जेवायला दुपारचं या.